ये है खेकड़ा और इसका नाम है वाकड़ा तिकड़ा। ये चल। हाँ ये धरली धरली धरली। तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत सुरेश दादा। खरं तर या संपूर्ण भागामधील खेकडी गरवण्यासाठी एक्सपर्ट माणूस म्हणून ज्यांना ओळखला जातं ते सुरेश दादा आहेत आणि त्यांच्यासोबत आजचा हा आपला संपूर्ण अनुभव असणार आहे। तर आता आपण जाणार आहोत खेकडी पकडण्यासाठी आणि सुरेश दादा सोबत जाणार आहोत। तर चला तर पाहूया आजच्या या व्हिडिओमधून खेकडी गरवण्याची जी कला आहे ती सुरेश दादा खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून खेकडी गरवण्याचं काम करतात आणि एक खूप छान असं कौशल्य त्यांच्यामध्ये खेकडी गरवण्याचं आहे आणि त्यांच्यासोबत आज आपण हा संपूर्ण अनुभव पाहणार आहोत। मी साईडला राहिलं कसं तिले अचानक आली पण आली बघा आली बरं का आली बरं का आणि लगेच समजा ना बरं का हल्ले म्हणजे तिकडून करू का तिकडून ते जाऊ आपण तिकडूनच करा बरं ना। नाही ती आडवं धरेल मग तिला अशा आडवा फिरायला जागे ना। हां हां टाका या साईडला पटका बरी नाही पेक्षा मग मस्त साईज आहे। 2 वेळा खरं तर गांडूळ खाल्ला होता खेकडीने आणि फायनली आपण तिला काढले बाहेर। त्याच्यामुळेच हे जे व्यक्तिमत्व आहे आमच्या 4-5 गावांमध्ये सगळ्यात जबरदस्त स्किल म्हणली तर ह्या माणसाकडे खेकडी गरवण्याची, त्याच्यासाठी हा ओळखला जातोय। चला अजून देखील आपण काय खेकडी पकडणार आहोत, असेच पुढे जाणार आहोत। व्हिडिओमध्ये फक्त शेवटपर्यंत राहा। आता गेली येईल का बरं? येईल बरं बघू ना आपण बारीक। ये है खेकड़ा और इसका नाम है वाकड़ा तिकड़ा। ये चल। हाँ ये धरली धरली धरली। एवढं बोलून पण येते। ये है काकडा। वाव मस्त साईज बरं का। तर मित्रांनो पहा दुसरी खेकड झाली आपली आता ही आणि खरं तर खूप मोठ्यानं बोलून ही खेकड गरवले याचं दोन्ही पण सेम साईज आहे। समोर पण एकदा बघ इथं हा का मित्रांनो गांडूळ खाल्ला आता सुरेश दादाकडून, म्हणजे खेकड आपल्याला लागलेली।
गांडूळ पूर्ण खाला का? फिर निकालना पड़ेगा उसको। इथेच तिसरी वेळ आहे का गांडूळ खायची? नाहीतर येणार ती येणार ना? आता तसं नाही घालत तिथे हलवतो दिसते तुम्हाला कळत असं. कुठे ना? यस वा काय साईज आहे यार मित्रांनो, पाहू शकता आतापर्यंतची बिगेस्ट साईज आहे ही. आणि खरं तर 2-3 वेळा गांडूळ खाला होता आणि तुम्ही साईज पाहून बाकी थक्क व्हाल. एवढी खतरनाक साईज आहे या खेकडीची, पाहू शकता. जर पाहिलं ना मित्रांनो, तर आपण पहिली खेकड आहे ना इथून जवळूनच पकडली होती, त्याच्यानंतर इथून दुसरी आणि ह्या जागेवरून तिसरी, अशा आतापर्यंत आपल्या 3 खेकडी झालेल्या आहेत. आणि सुरेशदादांनी ते पकडलेले आहेत. आणि त्याची साईज, जी पाठीमागून साईज जर पाहिली खतरनाक साईज आहे. तर मित्रांनो, ही सगळी भात शेती आहे. जर इकडे जर पाहिलं तर ही संपूर्ण भात शेती आहे. आणि भातांच्या बांधाने ज्या आपण आता खेकडी गरवतोय, आणि गरवण्याची ही जी टेक्निक आहे ती खरं तर खूप छान अशी कला आहे सुरेशदादांकडं. आणि त्याच्यासाठीच आज आपण सुरेशदादांसोबत खेकडी गरवण्यासाठी आलो आहे. आणि एक छान असा आजच्या दिवसात आपला हा अनुभव असणार आहे. तर पाहूयात आज आपल्याला किती खेकडी मिळतात. सुरेशदादासोबत आज आपण राहणार आहोत, खेकडी गरवायच्या कशा वगैरे हे संपूर्ण पाहणार आहोत. हा मागे मी घालतो ह्या खेकडी आहे ना आडवी बसत हा खेकडी ह्या भागातले सगळ्या खेकडी जाऊ तुम्हाला माहितीच आहे. हेच नाही हा बाहेर तिकडे घाट करता विचारा, पुढे विचारा. म्हणजे एवढ्या 2-3 गावामध्ये संपूर्ण जेवढे एरिया आहे त्याच्यातली सगळी धावं तुम्हाला माहिती आहे. कुठे कुठे खतरनाक. रोज येता तुम्ही? नाही रोज नाही तिकडे. हां आपण सध्या नाही ना, ते तिकडे गेलो गाडी करला 2 दिवस. हां आज फिरायला लागली होती तेव्हा आलतो मी. तर मित्रांनो, आता सुरेशदादा बोलत आहेत की हे जे धाव आहे ना याच्यातून ऑलरेडी त्यांनी 2-3 वेळा खेकडी गरवलेले आहेत. आणि त्याच्या कुड्या देखील त्यांनी इथं आपण पाहू शकतो. आणि परत एकदा आपण ह्या धावामध्ये ट्राय करणार आहेत. चला तर पाहूयात मिळते की नाही ह्या धावामधून आपलं खेकड. कारण की आमच्या गावातील सगळ्यात अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून सुरेशदादाकडे पाहिलं जातं खेकडी गरवण्यासाठी. या भागातील धाव आणि धाव यांना सगळं माहीत आहे. आणि आता आपण ट्राय करूयात एकाच धावातून. ते बोलतात तिसऱ्यांदा आपण खेकड गरवण्याचा जो त्यांचा आजपर्यंत जो अनुभव आहे ते आता आपण पाहतोय. उकिरावरून म्हणजे खेकड केवढे हे आपल्याला कळत आहे का? कसं काय?
मग ते शिंगडण पुड्या ना हां वरच्यात ना अशा हां तेवढं समजते लगेच. ओके. वरते का बघा ना मोठी घराने मोठी डायरेक्ट होईल का? वरचे जाऊ पण आधी ना संध्याकाळी काय 4-5 आठवडा असं तरी कामात मोडायची नका मोडू. मोडायची नाही. भरी बरं का साईज चांगली ना. भरी आहे ना नाही पेक्षा ही मस्त साईज. तर मित्रांनो या धावातून आहे ना सुरेश दादांनी जवळजवळ आत्तापर्यंत 3 खेकडी करवल्यात आणि याचा पुरावा म्हणून तुम्हाला दाखवतो. याच्या अगोदर त्याच्या खेकडी करवल्या होत्या ना त्याच्या कुड्यात देखील इथं आपल्या समोरच इथे पाहू शकतो. आणि ही 3री खेकडे आत्तापर्यंतची ह्याच धावामधून. आणि ही जी आमची गराणी देखील आहे ना ही संपूर्ण मोडली होती, परंतु शेवटचा आमचा जो पर्याय होता त्याच्यामुळे ते आले आता. चला मित्रांनो जाऊया पुढच्या खेकडीकडे आपण. मग अशा ज्या खेकड्या आपल्याकडून आल्या नव्हत्या त्या परत एकदा आपण ते गरवण्यासाठी जाणार आहोत. आपण पाहिलं नव्हती काय बस इकडे पुढे पाणी असेल का धावामध्ये? नाही इकडे पाहा ना आपण 15 घाटी तोपर्यंत. हां तर मित्रांनो खूप साऱ्या खेकडी आज आपण पाहिलेल्या आहेत आणि आजचा जो आपला अनुभव होता तो खूप छान असा होता. आणि आता पावसाला सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे आता आपण थांबतोय. तर हा संपूर्ण आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.